हो हो. नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. आता कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीयेत. तर चला आता शेतकरी मित्रांनो, संभाजीनगर या ठिकाणी तर पाऊस झालेला आहे, जोरदार पाऊस पाहायला मिळालेला आहे. त्यातली त्यात पैठण, श्रीरामपूर, वैजापूर या ठिकाणी वातावरण सक्रिय होत आहे. पुढील 1 ते 2 तासात पाऊस पाहायला मिळू शकतो. बीड जिल्ह्यात देखील ती स्थिती आहे. तसेच पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, लोणार, चिखली, कारंजा, यवतमाळ या भागामध्ये ढगाळ वातावरण चांगलंच तीव्र होत आहे. याही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस रात्री पाहायला मिळू शकतो. व शेतकरी मित्रांनो, 13 तारखेपर्यंत वातावरण कसं राहणार आहे ती अपडेट तुम्हाला मिळेल. तसंच जर पाहायला गेलं तर इकडे दौंड, पुणे, सासवड, लोणारचा भाग आहे, राहूचा भाग आहे, शिरूर, इकडे या वरी जर पाहायला गेलं अक्कलकोट असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे. राहुरीचा भाग आहे, या ठिकाणी ढगाळ वातावरण वाढलेलं आहे. जर रात्री जर पाहायला गेलं तर मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जे काही पिके काढायला आलेले असते किंवा काही काढून जर ठेवलेलं असलं तर त्याचं जे आहे ते योग्य ते नियोजन करावं. जसं जर पाहायला गेलं आता विदर्भाकडे, तर विदर्भातील हिंगोली, पुसद, वाशिम इकडे जर पाहायला गेलं, नंतर इकडे गडचिरोली आहे, गोंदी आहे, यवतमाळ आहे, याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नंतर इकडे उमरखेड, मराठवाड्यातील नांदेड, लातूरचा भाग आहे, इकडे धाराशिव, कळमचा भाग आहे, इकडे सोलापूर, तुळजापूर, धाराशिवच्या भागामध्ये पुन्हा नंतर इकडे पाहायला गेलं तर आपल्याला मुस्ती, सोलापूरच्या खालील भागामध्ये देखील दक्षिणेकडील भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण हळूहळू तयार होतानाची स्थिती दिसून येत आहे. परंतु असंही नाही की पाऊस सांगितलंय म्हणजे आता सगळीकडेच पडेल. अशी स्थिती आपल्याला जी आहे ती 11, 12, 13, 14 तारखेपर्यंत पाहायला मिळेल. 15 तारखेला देखील काही ठिकाणी पाऊस जे आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.